मला असं वाटतं की एव्हरी डे जेव्हा पण आमच्या हेल्पलाईनवरती कॉल येतो तर मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा वाईट केस बघायला मिळणार नाही, हीच वाईट होती. पण एव्हरी डे आमचा गैरसमज असतो तो, आम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त वाईट केसेस येतात. आमच्याकडे एक डॉग आला होता आणि त्या डॉगच्या अंगावरती गरम तेल फेकलं गेलं होतं. तुम्हाला सांगते मी, त्याचा सिनारिओ असा होता की एक वडापाववाला होता ज्याच्याजवळ ते कुत्रे येऊन उभं राहायचं. आता ते कशासाठी यायचं की एखादं काहीतरी पाव मिळेल किंवा एखादी चपाती मिळेल त्याला खायला, बस ह्याच आशेने ते यायचं. तर त्या वडापावल्याने एकदा दोनदा त्याला हे केलं आणि शेवटी त्याने जे वडापावचं तेल असतं ते त्याच्या अंगावरती टाकलं. सो मला हे म्हणायचं आहे की तुम्ही कसं, म्हणजे तुमचं मन कसं तयार होतं ती गोष्ट करायला त्या प्राण्यासोबत. जेव्हा त्या ॲनिमलला आम्ही रेस्क्यू केलं, आम्हाला बघून इतकं वाईट वाटलं. आणि ह्या गोष्टी फक्त फिजिकली नाही, इमोशनली इम्पॅक्ट करतात आमच्या मनावरती. म्हणजे जेव्हा मी एखादी केस अशी अटेंड करून घरी येते तेव्हा मलाही जेवण जात नाही, किंवा मलाही हा विचार पडतो की खरंच आपल्याला प्राण्यांपासून धोका आहे की प्राण्यांना आपल्यापासून धोका आहे. म्हणजे हा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये निर्माण होतो. म्हणजे तुम्ही किंवा ज्या पण व्यक्तीला नॉलेज नाही आहे फारसं ॲनिमलबद्दल, त्याला असंच वाटतं की ही प्राणी चावतात, केऑस क्रिएट करतात, आजूबाजूला आपल्या समाजामध्ये ह्यांच्यामुळे खूप जास्त गोंधळ झालेला असतो. पण त्यांच्यासोबत ते अशा बऱ्याच काही गोष्टी होतात, फक्त त्यांना त्यांचं म्हणणं मांडता येत नाही, एवढाच फक्त त्याच्यामध्ये फरक आहे. ज्या ॲनिमलला आम्ही शेल्टरमध्ये आणलं ज्याच्यावरती तेल टाकलं होतं, आम्ही त्याला मेक शुअर केलं की एक बेस्ट लाईफ देऊ आणि त्याला हे सांगायचा प्रयत्न करू की सगळीच माणसं सारखी नसतात. मग आम्ही त्याला शेल्टरमध्ये आणलं, तो रिकवर झाला. आमचं धाडस नाही झालं परत त्याच एरियामध्ये त्याला रिलीज करायचं, तो आमच्याकडेच आहे आता आणि आमच्याकडेच रिकवर होतो आहे. पण मग तुम्ही हे जे ज्यांना ठेवता ते कायमचे तुमच्यावर राहतात? हो, आपल्याकडे सध्या 131 ॲनिमल्स आहेत शेल्टरमध्ये. 131? हो, आणि 7 गायी आहेत. गायी कशा काय पोसतात? आता मी एखादा पर्सन आहे ज्याने गाय घेतलेली आहे आणि त्या गायीने आता दूध देणं बंद केलं, सोडून देतो आम्ही रस्त्यांवरती. असा पण माइंडसेट असतो लोकांचा की आता ही गाय दूध देत नाही आहे, महिला रस्त्यावरती तरी सोडून द्यायचं किंवा कसायला तरी विकायचं. किती? 7 ते 8 हजारांसाठी गाय कसायला विकतात? हो, कारण माणूस स्वार्थी आहे मॅम, माणूस स्वार्थी आहे. गरज पडली तर लोक आईवडिलांना पण वृद्धाश्रमात सोडून देतात, तर हे तर प्राणी आहेत. आणि आम्ही असं पण बघितलेलं आहे. आणि आम्ही जेव्हा त्यांना समजायला जातो की अरे दादा, तुम्हाला एवढं दूध दिलं तिने जिच्यावरती तुमचं पोट चाललं, तर त्यांचं असं, तुम्हालाच एवढी काळजी आहे मग तुम्ही घेऊन जा. मग आम्ही शेवटी आणतो, कारण आम्हाला काळजी, आम्हाला वाईट वाटतं त्यांच्याबद्दल. मग अशा गायी करत करत आम्ही त्या आमच्याकडे आलेल्या असतात. आता अशी पण एखादी गाय असते जी जन्मजातच चालू शकत नाही, मग तो ओनर म्हणतो मला काय उपयोग आहे मग ह्या गाईचा. म्हणजे अपंगांना पण सोडून देतात? हो, अपंगांना पण. उपयोग काय मग तिचा? तुम्हाला तिची काळजी घ्यायची आयुष्यभर, ती उठू शकणार नाही आहे, तुम्हाला तिची घाण काढायची आहे, तुम्हाला तिची साफसफाई करायची आहे, तेवढं काम नाही आहे, तेवढा वेळ नाही आहे त्यांच्याकडं. त्यांच्यासाठी गाई म्हणजे धंदा आहे. जेव्हा तिथून येणारा पैसा संपला, त्यांची गरजही संपली आणि मग आमच्यासारख्या NGOला पुढाकार घ्यावा लागतो. आणि अशा गायींसाठी आत्ता आपल्याला 4 महिने झालेत फक्त गोशाळा सुरू करून, पण ह्याच विचाराने आपण गोशाळा सुरू केली आहे की गायींची पण अवस्था आपल्या भारतामध्ये एक अशा प्रकारे आहे, तर आपण गायींसाठीही काहीतरी केलं पाहिजे. सो आपल्या इकडे तिथेही OPD आहे, तिथेही आपण फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो गायींसाठी. किंवा मग या गायींना विकायला नेत असली तरी पण तुम्ही सुटका करतात का? हो, कॉल येतो आपल्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल आमच्याकडे असे काही ग्रुप्स असतात जिथे कळतं आपल्याला की अरे हा असा व्यक्ती आहे, गाईला जखम झालेली आहे, तर ट्रीटमेंट नाही करू शकत आहे, पैसे पण नाही घालवायचे त्याला. मग ते म्हणतात तुम्ही प्लीज काहीतरी करा, नाही तर तो विकून देईल कसायला. मग आमच्यासारखे NGO पुढाकार घेतात, म्हणतात दादा असं काही करू नका, विकू नका तुम्ही. मग त्यांचं असं होतं की नाही मला पैसे मिळत आहेत ना 7-8 हजार. मग आम्ही त्याला समजून सांगतो. मी तुम्हाला काय सांगते मॅम, 100 ॲनिमल ट्रीट करणं किंवा 100 ॲनिमल जगवणं जास्त सोपं आहे दॅन एखाद्याचं माइंडसेट चेंज करणं. मला असं वाटते हो, मी 10 पैकी एखादरी माणसाचा माइंडसेट चेंज करू शकले ना टुवर्ड्स ॲनिमल, तरी मला असं वाटेल की मी खूप मोठं कार्य केलं आहे. कारण ते जास्त अवघड आहे आजकालच्या जगामध्ये. ते तुम्ही कसं, म्हणजे काय बोलता तुम्ही त्यांच्याशी? कारण माणुसकी जागी करणं सोपं नाही माणसांमध्ये. आम्ही असं बोलतो की तुमचं जर बाळ असलं असतं आणि ते आजारी पडलं असतं तर तुम्ही सोडलं असतं का सर? बरं, मग दुसरे काही सोल्युशन्स काढू शकता का तुम्ही? आम्ही तुम्हाला मदत करू शकतो का? मी नेहमीच समोरच्याला बेनिफिट ऑफ डाऊट देते. मी त्याच्या चेअरमध्ये बसून स्वतःला बघते की मी जर असले असते, किंवा लोकांचं असं असतं की माझी आई आजारी आहे म्हणून मला काळजी घेणं होत नाही. मग पण जीव पण असतो त्याचा त्या ॲनिमलवरती. मग आम्ही म्हणतो की सर आम्ही ह्याला घेऊन जातो, तुम्ही भेटायला येत जा, तुम्ही आम्हाला मदत करत जा, घरातले न्यूजपेपर्स असो, बेडशीट्स असो, आम्हाला डोनेट करत जा.
सो आम्ही लोकांना हे समजून सांगतो की त्या प्राण्याला काय वाटतं किंवा त्या प्राण्याची अवस्था पुढे जाऊन काय होईल, तो सिनारिओ आम्ही त्याला समजून सांगतो आणि थोडाफार त्याचा माइंडसेट चेंज करायचा प्रयत्न करतो. आणि घोडा आणि पक्षी पण आहेत का? हां, पक्षी आमच्याकडे येतात, आपण ठेवत नाही. पॅरेट्स येतात आपल्याकडे. पण वाट चुकलेले असतात ते नाही, सोडले? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखाद्या पक्षाला करंट लागला, हां. ते खाली पडतं. मग आता सगळेच ॲनिमल वाचतात असं नाही, कारण दुसरी गाड्या वगैरे येतात, मग ते मरून जातात. पण काही काही असे पडतात, लोक बघतात आणि ते आमच्याकडे घेऊन येतात. मग आम्ही त्याची इनिशियल ट्रीटमेंट करतो. तर काय होतं, डॉग्स आणि बर्ड्स एकसाथ नाही राहू शकत. नाही. हां, म्हणजे ते डॉग्स जनरली हंटर्स असतात ना, त्यांना हे हंट करायचं असतं आणि मग ते बर्ड्स आणि ते आवाजाने मग ते फार हे होतात. सो आपण तरी, आणि बर्ड्ससाठी फार वेगळं युनिट लागतं, त्याला वेगळ्या केजेस लागतात, जे आपल्याकडे अजून तरी नाही आहे. मग आम्ही दुसऱ्या एनजीओला त्यांना कोऑर्डिनेट करतो की आम्ही इनिशियल ट्रीटमेंट देतो ह्या बर्डला आत्ता, जेणेकरून हा 1 तासाचा प्रवास तरी करू शकेल, आणि मग दुसऱ्या एनजीओला आपण त्याला ॲडमिट करायला लावतो. कुठून कुठून येतात हे सगळे कॉल्स आणि प्राणी? म्हणजे तुमचं पुण्यामध्ये आहे ना, तर मग पूर्ण महाराष्ट्रातनं येतात का? पूर्ण महाराष्ट्रातून येतात मॅम. आमच्याकडे बारामतीवरून केसेस येतात, रायगडवरून येतात. आमच्या एनजीओमध्ये आमचं काय म्हणणं, केसेस कुठूनही आणा, तो प्राणी यांना आम्ही मदत करणार. माणूस बघून नाही, शहर बघून नाही, तुम्ही कसे व्यक्ती आहात बघून नाही, प्राण्याला बघून आम्ही मदत करणार. सो आपल्याकडे सगळ्या महाराष्ट्रावरून केसेस येतात, ज्या शहरांमध्ये किंवा ज्या गावांमध्ये ट्रीटमेंट नाही बाबा. आता एखादा कॉल आम्हाला येतो की आमच्या गावामध्ये एक डॉग आहे ज्याचा पाय कापायची गरज आहे, कारण पायात किडे झालेले आहेत. मग ते गावाकडे तर होणं शक्य नाही. मग आम्ही काय म्हणतो, घेऊन या सर तुम्ही, आम्हाला तितक्या दूर येणं तर पॉसिबल नाही, पण तुम्ही घेऊन या, आम्ही ट्रीटमेंट नक्कीच करून देऊ. सो अशा ट्रीटमेंट्स आपण दिवसभरामध्ये करतो. पण मग ही लोकांपर्यंत माहिती कशी पोचते? थ्रू इंस्टाग्राम, सोशल मीडिया. हो, सोशल मीडियावरती मला असं वाटतं तुमचं काम, सोशल मीडिया म्हणजे मी असं म्हणत नाही, आता बऱ्याच लोकांच्या सोशल मीडिया असतात, पण लोकांना ना तुमच्यामध्ये जेन्युअननेस दिसतो, आणि जो आम्ही एव्हरी डे इंस्टाग्रामवरती दाखवतो, दिवस कसा सुरू होतो, प्राण्यांची ट्रीटमेंट कशी होते, मग आमच्या डॉक्टरांचं काय म्हणणं आहे ह्या केसेसबद्दल. कारण मला असं वाटतं, तुम्ही जर तुमचे 100 रुपये पण मला देताय ना, तर तुमचा हक्क आहे जाणून घ्यायचा की आम्ही करतो काय, आणि आम्ही ते दाखवायचा प्रयत्न करतो. आणि लोकांना असं असतं की तुम्ही पैसेच द्या, हा माझा अपेक्षा नाही आहे. तुम्ही या, मदत करा, तुमचा वेळ द्या, तुमचे जुने कपडे द्या, तुमचे न्यूजपेपर्स द्या, आणि काहीच नाही देता आलं ना, तर प्राण्यांच्या टुवर्ड्स हेट्रेड तरी नका ठेवू. सो अशा गोष्टी आम्ही करायचा प्रयत्न करतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.